नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शंकर नरहरी देशमुख. प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. शेतकरी मित्रांनो, आजचा विषय खूप कौतूहलाचा आहे. कारण सगळेच शेतकरी हे करीत नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, असं नियोजन चालू आहे फार सुंदर. इथं सर आपल्याला थोडीशी माहिती देतील. याने इथं कुणाला भाषण करणे किंवा कला करणे, जादू करणे किंवा करमणुकीचे जे काय कार्यक्रम असतील ते या ठिकाणी होणार आहेत. तर आपण सरांनाच विचारू, इथं वनस्पत्या कुठल्या आहेत आणि काय काय नियोजन केले. पूर्वी वनस्पत्या आपल्या साध्या राहायच्या, लिंब, बाभळ, वड, उंबर. तर आता ह्यांनी काय नवीन ह्याच्यामध्ये बदल केला आहे ते पाहूया. नमस्कार सर. नमस्कार. पर्यटनाचे हे तुमचं नियोजन दिसतंय. तर ही तुमच्या डोक्यात कसं काय आलं? आणि ही खूपच आता बऱ्याच दिवसापासून काम चालतं. ही झाडं जी एवढी वाढलीत ती काही एका दिवसाची नाहीत. तर ही तुमच्या डोक्यात कसं काय आलं पर्यटन करावं म्हणून? हे पर्यटन करावं असं आमच्या मनात त्याच्यामुळे आलं की मागे पेपरमध्ये सकाळमध्ये पर्यटनाविषयी ट्रेनिंग होती पुण्याला. त्याच्याप्रमाणे पुण्याचा फोन नंबर मिळाला आणि पुण्याला आम्ही चौकशी केली. तेव्हा त्यांनी काही प्रशिक्षण द्यायचं कबूल केलं होतं. प्रशिक्षण त्याचे वारंवार होतात, जर महिन्याला प्रशिक्षण होतात. तसं हे प्रशिक्षण आम्ही केलं आणि प्रशिक्षणानंतर हे सुरू केलेलं आहे. पण हे पॉईंट फार सुंदर आहे. म्हणजे डोंगर, उतार. तर मग आता या वनस्पत्या कुठल्या कुठल्या आहेत आणि काय तुम्ही फरक केला आहे, तर त्याविषयी सांगा. आणि नंतर मग आपण त्या वनस्पत्या पाहू किंवा झाडं पाहू. आणि लोकांना त्या वनस्पत्या किंवा ती झाडं आवडतात का, अशीच लावलेली आहेत का, कशी? ही ज्या वनस्पती आम्ही लावलेल्या आहेत या वनस्पती सगळ्या आयुर्वेदिक महत्त्वाच्या आहेत. आम्ही वेगवेगळे वनस्पती लावलेल्या आहेत आणि त्या वनस्पती अशा आहेत की आपण लावल्या ते वन महोत्सव खाली केलेला आहे. खाली वेगवेगळ्या वनस्पती आहेत आणि त्या वनामध्ये सगळ्याच प्रकारच्या वनस्पती आहेत. 27 नक्षत्र वन म्हणतात त्याला. अरे वा, नक्षत्र वन केलेलं आहे. हां, म्हणजे निदान कमीत कमी त्या नक्षत्र वनाला तरी भेट द्यावी अशी वाटणारच आहे पर्यटकांना. तर ते नक्षत्र वन जवळपास 27 प्रकारच्या वनस्पती आहेत. 27 प्रकारच्या. त्यातली काही नावं सांगता येतात? 27 प्रकारच्या वनस्पती आहेत. त्याच्यामध्ये बरीचशी 27 नावं आहेत आणि त्या वनस्पती अशा आहेत की आपला जन्म ज्या नक्षत्रावर झालेला असतो ते नक्षत्राचं प्रत्येक एक वनस्पती असते आणि त्या वनस्पती लावलेल्या आहेत. आता समजा माझा जन्म कुठल्या नक्षत्रावर झाला, त्या नक्षत्राच्या झाडाखाली जरी मी बसलो तरी मला फरक पडतो. अरे वा, त्याचा. तर अशा ह्या आयुर्वेदिक उपयोगीच्या वनस्पती आहेत. तर सर तुम्ही माहिती दिली. आणखीन माहिती वेळेअभावी आणखी प्रत्येक वनस्पतीची माहिती देता येईल. प्रत्येक वनस्पतीचा कुठला पार्ट, काही वनस्पतीची पानं, काही वनस्पतीची साल, उदाहरणार्थ अर्जुन साल, हे आहेत आपल्या बागेमध्ये, नक्षत्रवनामध्ये.
तर त्याच्यापासून आपल्याला काय काय हे करता फायदा होतो फायदा होतो, आणि समाधान मिळेल ते. समाधान मिळतं हं. आणि आयुर्वेदिक उपचार मिळतो, हा. उपचार होतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ह्या पर्यटनाविषयी सरांनी सांगितली माहिती. आणखीन खूप माहिती आहे. वेळेअभावी आणखीन 1, 2, 4 व्हिडिओ काढू. तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला, तर चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणखीन आपल्याला स्विमिंग पूल बरंच काही आहे. आणि तुम्ही तुळजापूरला जर आलात तर नक्कीच इथे भेट देऊन जाल अशी मला खात्री आहे. थँक्यू. आजचा विषय एवढाच होता. आज आपण इथेच थांबू.